रांगता गोदने राखिता हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे बहुत करण्या आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम आयुष्य दे प्रेम काही कला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला भंग महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा बालक्रीडा या प्रकरणातील 3 चरणाचा असा हा अभंग आजच्या नामसंकीर्तन रूपी सेवेकरिता निवडला। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा हा 5वा वेद आहे। तुम्ही म्हणाल कशावरून, तर महाराजांचं प्रमाण आहे वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा येरांनी व्हावा भार माता, किंवा असंही प्रमाण आहे चहुवेदाचे केले हे विवरण अर्थ गहन करुण्या, असा जो पंचम वेदरूपी गाथा आहे त्या गाथेतील हा अभंग आहे। या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात की भगवान कृष्ण परमात्म्याने जे गोकुळामध्ये चरित्र केलं ते 2 प्रकारचं चरित्र केलं। एक रांगता रांगता चरित्र केलं आणि एक गायी राखता राखता चरित्र केलं। नंतर भगवान परमात्म्याने जो काही अवतार धारण केला तो कशा करता केला, तर धर्माची स्थापना करण्याकरता भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण होत असतात। असा या भंगाचा सरळ सरळ शब्दशः भावार्थ आहे। विठ्ठल जयांचे गेले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बांधो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियत महायोग पिढे तडे भीमरत्याम वरम पुंडरिकाय दातो मनेंद्र हे समागत्य तिष्ठं दमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा माझेवानी मानेला संतासे रंजावो चित्तासे आपुरिया माझेवानी तुझे वर्णे गुणनाम आयुष्य दे प्रेम काही कळा श्री संताची माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत कैलासेचा देव भोला चक्र Jai
कैलासचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाचे पाया माझे दंडवत घडो आणि चित्त जडो नामी। भगवान पेरणेश्वरांच्या या प्रांगणामध्ये गंगा मैयाच्या या तटावरती कोठुरे या गावामध्ये महाशिवरात्रीचा हा असणारा महोत्सव या पर्वकाळावरती संपन्न होत असणारा हा नामयज्ञ। या नामयज्ञातील शेवटची काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे। आदरणीय वयोवृद्ध पूजनीय ज्ञानवृद्ध कीर्तनकार या गावचे भूमिपुत्र हरिभक्तीपरायण दातार सर यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असणारा हा नामयज्ञ। या नामयज्ञाकरता महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक आज या कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित आहे। कारण कीर्तन ही सामुदायिक सेवा आहे, हा एकट्याचा खेळ नाही। इथे सगळा मेळ त्या ठिकाणी मिळवला। माझं परम भाग्य आहे का ज्या वेळेला या नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेच मृदंगाचार्य नव्हता तेव्हा आमचे भांडे महाराज होते आणि त्यांना आम्ही आमच्या गावच्या नाम सप्ताहाला दररोज घेऊन जायचं पुन्हा आणून सुद्धा सोडायचं कीर्तन संपल्यानंतर। ही एकमेव व्यक्ती होती भांडे महाराज। आता भरपूर झाले मृदंग वाजवणार, अर्थात ती कला अवघडच आहे। महाराज म्हणतात 100 कीर्तनकार मरो पण एक मृदंगाचार्य जगत अवघड कला। आणि अनेक महाराज वाजवले त्यांनी आणि आज सुद्धा महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। ज्यांचं तरुणच आता असणारे महाराज, काय नाव आहे महाराज? अभिषेक महाराज, ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे। 2 गायनाचार्य ज्यांची तुम्ही चाल ऐकली बघा, जोरदार टाळ्या वाजवायच्या महाराजांनी। त्यांचा माझा काही परिचय त्या ठिकाणी नाही, परंतु एक सुरोचन गंधर्व आणि एक चित्रमा गंधर्व आहे महाराज। काय करते आपल्या नावाला, हेच नाव महत्वाचं आहे। आणि त्यांचा माझा परिचय नसतानाही महाराज आज या ठिकाणी उपस्थित आहे। आणि बघा ना, हे सर्व बाबा सुद्धा ज्यांनी महाराजांनी बघा नाव सांगितलं, पण ते काय माझी मेमरी जी आहे ना ती 1 जीबीची, त्याच्यात जास्त साठवलं जात नाही। महाराजांनी सांगितलं तरी सुद्धा ते माझ्या ध्यानात राहिलं नाही। साबळे महाराज, साबे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। इथे विनेकरी बाबा जर बघितले तर प्रत्यक्ष नामदेव महाराजांसारखे आहे। आणि विशेष करून जे चोपदार आहे ते बाळगोपाळ जरी असले तरी अतिशय सुंदर आहे महाराज। त्यांच्याकडे जायचा जोरदार आणि त्यांची संप्रदायाला खरी गरज आहे। कारण का तरुण चोपदार। कारण भांडे महाराज आपल्या ह्या परिसरामध्ये याची आता फार गरज आहे। 30-30, 40-40 हजाराचे कीर्तनकार आणून मोठमोठे सप्ते करण्यापेक्षा मी तर म्हणतो गावामध्ये आपले जे मुलं आहे ते तयार झाले पाहिजे। त्यांना हरिपाठ आला पाहिजे, त्यांना काकडा करता आला पाहिजे,
सध्या इतकी परिस्थिती वाईट आहे, गावोगाव मौतीच्या भजनाला सुद्धा टाळ वाजवायला टाळ करीत आहे. एवढी शोकांतिका निर्माण झाली महाराज. आणि म्हणून कुठेतरी आपण सध्या संप्रदाय कुठे चाललाय हे आपण कुठेतरी बघितलं पाहिजे. हा, मोठमोठे सप्ते करण्यापेक्षा हे कुठेतरी आपण बघितलं पाहिजे की आपल्या मंदिरामध्ये हरिपाठ झाला पाहिजे. दररोज आपल्या ह्या मुलांना त्याचे ते संस्कार मिळाले पाहिजे. पूर्वी असं होतं की ठरून कीर्तनं नव्हते म्हणून प्रत्येक सप्त्यात एक तरी माळकरी व्हायचा. हा, पण आता असं झालं की कीर्तनकार ठरून यायला लागले. तेव्हापासून म्हणजे माळकरी वाढत नाही, असलेले कमी व्हायला लागले. महाराज, मी तर सांगतो पुढे अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. मी जे बोलतोय ते तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. जसं तुम्हाला पत्रिका छापल्यावर सप्ताहाच्या त्याच्यात टीप टाकावी लागेल, जो कीर्तन ऐकायला येईल त्याला सुद्धा 100 रुपये देण्यात येतील. तेव्हा लोक कीर्तनाला, ही काळाची गरज आहे. म्हणून कुठेतरी आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आमचे यादवराव थेटे सुद्धा उंबरखेडून आज या ठिकाणी उपस्थित आहे. नंतर सर्व बघा हार्मोनियम वादक महाराज सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. मी ज्यांचे नावं घेतले ना बरं का, त्यांचं नाव तर नुसत्या माझ्या मुखात आहे, पण जे सगळे टाळ घेऊन उभे आहे ना त्यांचं स्थान मात्र माझ्या हृदयात आहे. आणि माझ्या समोर बसणारे सर्व तुम्ही श्रोतृवर्ग, कारण का वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते देणे. आम्हाला किंमत तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही आल्यानंतर. नाही तर महाराजांनी एवढं सुंदर गायन केलं आणि तुम्ही कोणीच पुढे समोर त्या ठिकाणी उपस्थित नसते तर त्याला काय उपयोग आहे. आणि अजून माझी एक इच्छा आहे, कीर्तनकाराची एवढी उठाठेव करायची तुम्हाला गरजच नाही. तो एका दिवसात भरपूर पाकिट घेऊन जातो. लोक तिकडं आग्रह करतात, सप्ताह कमिटीवाले, महाराज तुम्ही जेवायला या. त्या पंक्तीवाल्याचा आग्रह, अरे काला झक मारायला त्याला बोलवतो, तो कुठेही जेवण ना. पण जे 7 दिवस इथे राहतात ना ते खरे महत्वाचे, त्यांच्यामुळे तुम्हाला हा आनंद मिळतो. त्या कीर्तनकारापेक्षा त्यांना तेवढं महत्त्व देतात. पण ते आपलं तसंच आहे, जे 7 दिवस राहतात त्यांचं महत्त्व कळत नाही. आणि जो 2 तास येतो त्याच्या नावाने लोक त्या ठिकाणी टाळ्या वाजवतात. म्हणून हे सगळे गुणीजन सुद्धा फार महत्त्वाचे आहेत, कारण त्यांच्यामुळेच ह्या कीर्तनाला काय त्या ठिकाणी शोभा आहे. ती त्या कार्यक्रमाची त्या ठिकाणी असणारी ही वाढवतात. आणि म्हणून त्यांच्याकडे सुद्धा आपण त्याच पद्धतीने बघायला त्या ठिकाणी सुरुवात करा. असो, आज हे जे काही कीर्तन आहे ते काल्याचं कीर्तन आहे, म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. जे तुम्ही 7 दिवस जी काही सेवा केली असेल त्या सेवेचा मोबदला आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रसादाच्या रूपाने तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. इथे सगळेजण गुणीजन एकाचडी एक आहे, फक्त मला मात्र स्वराचं अजिबात ज्ञान नाही. आणि आपलं तसं अजिबात नाही. टाकाला जायचं आणि गाडगं लपवायचं हे अजिबात आपल्याला जमत नाही. जे आहे ते खरं आहे. आणि आपण कुठेच अशा गोष्टी त्या ठिकाणी करत नाही. आणि म्हणून आणि एकट्यानेच का करावं, ही नाही तरी सामुदायिक गोष्टी आहे. एकाने बोलावं, बाकी त्यांनी गायन करावं, एकमेका सहाय्य करू. आणि त्याच्यातच खरं मोठेपण आहे. जर सगळ्याच गोष्टी मला आल्या असत्या तर मी तुमच्या सगळ्यांच्या अगोदर इथे आलोच नसतो. इथे कोणीच नव्हतं तेव्हा मी आलो होतो. आणि जर मला सगळ्या गोष्टी जर आल्या असत्या ना तर मी बरोबर 10 वाजून 10 मिनिटांनी आलो असतो. कारण का कुठे या गोष्टी आजाच आहे महाराज विठ्ठल. कोठे काही एक आहे एक नाही. चला, हे प्रसादाचं कीर्तन आहे. जे 7 दिवस कीर्तनाला रात्री आले होते बरं का, पण आज काल्याच्या कीर्तनाला आले नाही, त्यांच्या पदरात काहीच पडणार नाही. पण जे हुशार मंडळी आहे का, जे 7 दिवस रात्री कीर्तनाला आलेच नाही पण बरोबर काल्याच्या कीर्तनाला आले, ते 8 दिवसाचं पुण्य घेऊन जाणार. विठ्ठल एवढं काल्याचं कीर्तन महत्वाचं आहे. एकच वाक्य बोलू का, ज्याच्या जीवनात नाही काला तो जन्मालाच कशाला आला. ज्याच्या जीवनात कालाच नाही तर मी म्हणतो तो जन्मालाच कशाला आला. कारण बघा ना, काला किती महत्वाचा आहे. का जो वैकुंठाधिक देवाधिक जे राहतात त्यांना सुद्धा काला दुर्लभ आहे. वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठा सुद्धा काला नाही, कारण वैकुंठ ही भोगभूमी आहे आणि मृत्यूलोकी ही कर्मभूमी आहे.
इथं जे केलं ते तिथे जाऊन भोगता येतं, तिथे नवीन करता येत नाही. म्हणून तर त्या लोकांचं पुण्य संपलं की त्यांना मृत्यूलोकात यावं लागतं. तव पुण्याचे पावते सरे, सवेचे इंद्रपराचे उटी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यूलोका. त्यांना परत मृत्यूलोकात यावं लागतं. म्हणून काला हा एक याच्यात होत नाही, त्याला देव भक्त एकत्र यावे लागतात, तेव्हा काला होतो. वैकुंठात फक्त देव आहे, पण तिथे संत नाही, तिथे काला होत नाही. काला ह्या शब्दाचा अर्थच असा आहे, दोन गोष्टी एकत्र येतात त्याला काला म्हणतात. मग इथे दही आहे, लाही आहे, तो एकत्र येऊन जे झालेलं आहे त्याला काला म्हणतात. किंवा हरिनामाचा खिचडी हरिनामाचा खिचडी काला खिचडी महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला. दोन गोष्टी ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला काला होतो. आणि म्हणून इथे मृत्यू लोकामध्ये देव आणि भक्त दोघांचा त्या ठिकाणी संगम आहे आणि त्यांच्यामध्ये काला त्या ठिकाणी होतो. म्हणून तर काल्याचं केलं. महाराजांचं आगमन झालं एकदा, सगळ्यांनी जोरदार काळ्या आणि हा जो काही काला आहे तो आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. देवादिकांना सुद्धा काला प्राप्त झाला नाही. ज्यांच्याकडे पद असतं त्यांना काला नाही. भगवान परमात्म्याने ब्रह्मदेव आदी करून सगळ्या देवांना सांगितलं, जर तुम्हाला काला पाहिजे असेल तर तुम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्म घेऊन पुन्हा भक्त व्हावं लागेल. पद आणि काला दोन्ही गोष्टी मिळत नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची सेवा. लोकांना काय झालं की आता पदही पाहिजे, सगळ्याच गोष्टी पाहिजे. काय झालं की सध्या परमार्थ हा लौकिक दृष्ट्या झाला आहे. वास्तविक बघितली तर खरी श्रद्धा आदी करून सगळं बाजूला राहिलं. कोणालाही मी त्या ठिकाणी काय वाटतं की सगळ्या गोष्टी कशा झाल्या पाहिजे, आपल्याला काहीच परिश्रम न करता सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे. मग लोकांचा हा जो काही, आणि त्याला सरकार सुद्धा तसंच जबाबदार आहे बा. त्यांनी तुम्हाला निष्क्रिय करायचं ठरवले. बघा ना, धान्य फुकट, 1500 रुपये लाडक्या बहिणीला फुकट. आता किराण्याला 1500 रुपये मिळाले आणि वरून धान्य फुकट मिळालं. काहाला काम धंदा करायला बसले. आणि ही जी सवय लागली ना महाराज, ही वाईट आहे. कधी बी बघा, स्वतः कष्ट करा आणि मग त्या गोष्टी मिळवा, त्याचा आनंद वेगळा आहे. आणि जे फुकट मिळतं ना त्याची किंमत कधीच नाही कळत महाराज. आणि म्हणून ती त्या ठिकाणी कमवावं लागतं. विठ्ठल भगवान परमात्म्याने जो काही काला या मृत्यूलोकामध्ये गोकुळामध्ये जो केला, आजचं जे कीर्तन आहे त्या कीर्तनकाराला आता ते असंच झालं. खऱ्या अर्थाने पहिल्या दिवशी
आणि शेवटचा जो काही दिवस असतो, जो काल्याचा दिवस असतो, नामसप्ताहामध्ये तारखा घेताना असंच बघून घेतले जातात कार्यक्रम, बरं का. आता ते थोडं वेगळं झालं. आता काय झालं की वारकरी संप्रदायामध्ये ज्यांच्या गळ्यात माळ नाही, ज्याने कधी टाळ वाजवला नाही, ज्याला कीर्तन कशाबद्दल खातात आणि प्रवचन कसं ऐकतात हे ज्याला कळत नाही, तेच नामसप्ताहाच्या कमिटीवर अध्यक्ष असतात. त्याच्यामुळे होतं काय, ते मी सांगतो ना, हबप पदवी फार स्वस्त झाली, फार. याने जर नुसत्या इकडून तिकडून 2-3 उड्या जर मारल्या ना नामसप्ताह, तर दुसरे लोक त्याचा फोटो छापतात पत्रिकेत, हरिभक्त परायण. तसं नाही महाराज, हरिभक्त परायण ही पदवी एवढी सोपी नाही. पहिलं त्याचा हरिपाठ तोंडपाठ म्हणून घ्यायचं, मग हबप लावायचं. जर का त्याला हरिपाठ येत नसेल महाराज, तर त्याच्यापुढे ही पदवी लावायची, ही भप. त्याचा लॉंग फॉर्म सांगू, हिरण्यकश्यपो भक्त परायण. सोपं नाही महाराज एवढं. आज काय झालंय की ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्याला काय झालं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. देवाने जे काही चरित्र गोकुळामध्ये केलं त्याचं आज काय करायचंय, वर्णन करायचंय. बाकीच्या गोष्टी आज सांगतात आणि मग पहिल्या दिवशी ते बरोबर बघतात, लहान महाराज ठेवतात आणि शेवटच्या दिवशी सुद्धा जवळचाच ठेवतात. आता बाबांनी ठेवलं, पण त्यांचं गणित थोडं चुकलंय. मी कोणत्याच अंगाने लहान नाही. एखाद्या वेळेला कसं होतं, गणित त्या ठिकाणी चुकून जातात असं. आता इतर सगळ्या वेळेला सगळ्या गोष्टी सांगता येतात कीर्तनकाराला, त्याला स्वातंत्र्य असतं. परंतु आज मात्र स्वातंत्र्य नाही. आज काय करायचं, जे चरित्र भगवान परमात्म्याने गोकुळात केलं, महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. जे गोकुळात चरित्र केलं देवाने, त्याचा उच्चार आज करायचा. बघा, वय फार असलं पाहिजे असं काहीच नाही हो, बरं का. माणूस कमी जीवनामध्ये त्याने काय केलं याला फार महत्व आहे. तो किती जगला याला अजिबात महत्व नाही, कसा जगला याला महत्व आहे. त्याने जीवनात किती परोपकार केला याला सुद्धा फार महत्व आहे. आणि नाही तर स्वतः करतात किती जगला त्याला काहीच उपयोग नाही. मग आपल्याकडे म्हणतात की नाही, जन्म आला ह्याला आलो ना. तुम्ही बघा ना, मनुष्य जीवन परोपकार केला पाहिजे. प्रभू रामचंद्रजीचं चरित्र 11,000 वर्षाचं. भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र फक्त 125 वर्षाचं. 11 वर्ष चरित्र केलं गोकुळात, 14 वर्ष केलं मथुरेत आणि 100 वर्ष केलं द्वारकेत. किती झालं, 125 वर्ष. आणि त्यांच्यात आपल्यात किती फरक आहे, 25चा. आपल्याला 100 वर्ष आयुष्य दिले. संतांनी वर्णन करून सांगितलं, अल्प आयुष्य मानव देह शतगणिले त्यार्ध रात्र काय मध्ये बालत्व पिढा रोग शय काय भजनाशी उरले. आणि तरी सुद्धा इथे आपलं काम संपलं की जास्त इथे राहू नये, नाही तर आवेल ना होण्याची दाट शक्यता आहे. जास्त दिवस राहू नये. माऊलीने बघा ना, त्यांचं सगळं काम संपलं, वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली. जगद्गुरु तुकाराम महाराज वयाच्या 42व्या वर्षी मानव देह घेऊन इथं थांबा गेले. स्वामी विवेकानंद वयाच्या 39व्या वर्षी, जगद्गुरु शंकराचार्य वयाच्या 32व्या वर्षी. आलं लक्षात. मग तुमचं कर्तृत्व सिद्ध झालं पाहिजे. आणि जो परोपकार करणार नाही, जो दुसऱ्यांच्या कामाला येणार नाही, लोक त्याला ओळखत नाही. अहो, तुमची आमची गोष्ट सोडा, देवाला सुद्धा लोकांनी ओळखलं नाही तर तुमची आमची काय गत आहे सांगा ना. मत्स्य जयंती कुठं झाली, वराह जयंती का? त्याचं कारण आहे, देवाने एकच अवतार घेतला, एकच काम केलं, देव निघून गेले. लोकांशी संबंध आला नाही तर लोकांनी देवाला सुद्धा ओळखलं नाही.
आणि जेव्हा देवाच्या ध्यानात आलं की आपण यांच्या काय झालं पाहिजे, कामी आलं पाहिजे आणि यांच्याशी आपला संबंध आला पाहिजे, म्हणून तर राम अवतारात आणि कृष्ण अवतारात लोकांचं कार्य केलं. म्हणून रामाची जयंती होती आणि कृष्णाची जयंती होती. हा, परोपकार जीवनामध्ये झाला पाहिजे. ते आता लोकांचं वेगळं काम आहे. ते म्हणतात ते मेल्यानंतर त्याला चंदनात जाळा. कशाला जग मारायला जाळतो त्याला चंदनात? अरे चंदनात जाळू नको, चंदनाचा गुण घे. हा, त्याच्या अंगी जो गुण आहे ना तो माणसात असला पाहिजे, तर त्याला उपयोग आहे, नाहीतर काही उपयोग नाही. हा, त्याच्यापेक्षा तुळशीचे लाकडं घेत जा. हा, त्याला निश्चित पद्मपुराण सांगते त्या चंदन बघण्यापेक्षा त्याच्यामध्ये 9 लाकडं त्या ठिकाणी तुळशीचे टाकत जा, त्याला निश्चित सद्गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी तुळस महत्वाची. म्हणून देवाला सगळ्यात जर जास्त काय आवडत असेल तर फक्त तुळस आवडते. अति प्रिय आवडे तुळशी बुका, तैशीच प्रेत करे भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका श्रीमस्तकी वंदित असे. हा, आलं ना. म्हणून तुळशीची पवित्र माळ गळ्यात घाला. बघा, हे जे मी आता त्या ठिकाणी बोलतोय ना, भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र एका वाक्यात सांगतो मी तुम्हाला. जे करायचं ते कोणाला सांगायचं नाही, बरं का, आणि जे केलं ते कोणाला गळू द्यायचं नाही, याला म्हणतात कृष्णचरित्र. ज्या वेळेला अवतार घेताना शेष नारायणाला काय सांगितलं होतं, मागच्या जन्मामध्ये तू माझा लहान भाऊ झाला, आता मोठा हो, आणि आता तू जे म्हणशील ते मी ऐकेल. आता तू वडील होईगा सर्वज्ञा, पाळीन बामी आज्ञा तुझी. पण तुम्ही पूर्ण सगळं कृष्णचरित्र बघा, एकदाही बलराम दादाचं भगवान कृष्णाने ऐकलं नाही. म्हणजे हे जर काय असेल तर हे चरित्र भगवान कृष्ण परमात्म्याचं आहे. आणि म्हणून त्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा, त्याचं आचरण करायचं नाही. आचरण करायचं असेल तर रामचरित्राचं करा, कारण कृष्ण चरित्र फक्त उच्चार करा. आज तुम्ही त्याचं आचरण करण्याच्या भानगडीत पडू नका. तो फक्त तेच करू शकतो, आपण त्या भानगडीत पडू नये. आलं लक्षात? काय आहे, काही वेळेला लोक काय करतात, नको त्या गोष्टी करायला जातात. लोक थोडंच घेऊन टाकतात. तो म्हणतो भगवान कृष्ण परमात्माने 16,108 केल्या होत्या, पण आपण एखादी केली तर अरे तरी तो 16,108 पत्न्या करून सुद्धा बाळ ब्रह्मचारी होता. त्याच्या पुढे ना दिला. आणि म्हणून त्याचं चरित्र फक्त उच्चार करा. आणि त्याने काय फळ मिळतं, कृष्ण कथा गंगा सोवळे उदक, मना बुडी दे ओलावसे. त्याच्यामध्ये फक्त बुडी मार. ती कृष्ण कथा म्हणजे काय, गंगेसारखं आहे, त्याच्यामध्ये स्नान करा. आणि निश्चित तुमच्या सगळ्या पापांचा नाश करण्याची ताकद ह्या कृष्ण कथेमध्ये आहे. ती फक्त मनोभावे त्या ठिकाणी श्रवण करा. आपल्या सगळ्या पापांचा नाश करणारी कथा आहे. म्हणून तर वारकरी संप्रदायामध्ये 1 महिन्याचा सप्ताह असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, नाहीतर 3.5 दिवसाचा असू द्या, 1 दिवसाचा असला तरी दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने त्याचा समारोप करावा लागतो. कारण का, तुम्ही बघा ना, ज्यांनी श्रीमद भागवत ग्रंथ लिहिला, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली, बोला ना, ज्ञानेश्वर महाराजांनी, बरोबर आहे. ती लिहिली सच्चिदानंद बाबाने. मेलेला माणूस जिवंत केला. शेके 12 तरे तये टेका केले ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. तसा आपला भागवत ग्रंथ लिहिणारे कोण आहे, गणपती बाप्पा, जी विद्येची देवता आहे. आणि सांगणारे व्यास महर्षी. पण तो का लिहिला माहितीये भागवत ग्रंथ, व्यास महर्षींना सुद्धा असं वाटत होतं की माझ्याकडून काहीतरी राहून गेलंय, काहीतरी राहून गेलंय. हे सगळं जे काय आपल्याला मिळालं ना, ते व्यासांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामुळे सगळे ग्रंथ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. गीता सुद्धा आपल्याला कोणामुळे मिळाली, जी कुरुक्षेत्रावर सांगितली ती नाही, भीष्म पर्वामध्ये जी त्या ठिकाणी व्यासांनी सांगितली तीच गीता आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाली. त्यांना सुद्धा वाटत होतं काहीतरी राहून गेलं. आणि मग त्यांचे गुरु आहे नारद महर्षी, त्यांनी त्यांच्याकडे बघितलं, त्यांचा चेहरा असा उतरला होता, कोणाचा, व्यासांचा. आणि मग
विचारलं, म्हटले सांसारिक लोकांचे चेहरे उतरतील त्यात काही नवल नाही, पण तुमच्यासारख्यांचा चेहरा उतरावा जे चिरंजीव आहे 7 चिरंजीवापैकी, आणि तुम्हाला त्या ठिकाणी कशाचं दुःख आहे? म्हटले मला असं वाटतंय राहून राहून काहीतरी राहून गेले, काहीतरी राहून गेले. सगळे ग्रंथ मी केले पण तरी सुद्धा काहीतरी राहून गेले. आणि मग सांगितलं नारदांनी, बरोबर आहे, तुमच्याकडून एक गोष्ट राहून गेली. का तुम्ही सगळ्या देवांचे चरित्र वर्णन केले पण भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र वर्णन करायचं राहून गेले. म्हणून तर श्रीमद भागवताचा जो 10म स्कंद आहे त्याच्यामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याच्या सगळ्या लीला त्या ठिकाणी व्यासांनी वर्णन केले. आणि तेव्हाच त्यांच्या आयुष्याला काय झालं, पूर्णत्व प्राप्त झालं. म्हणून कोणत्याही कार्यक्रमाचं पूर्णत्व जर पूर्ण करायचं असेल तर त्याला भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करावा लागतो. बघा, हे त्या ठिकाणी मी आपल्यापुढे मांडलं, देवाने तुमच्या आमच्या करताच अवतार घेतले. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, हे सगळे अवतार घेतले. त्याच्यामध्ये मागे पण बोलते त्यामुळे बोल नका. विठाल एकंदर 24 अवताराच्या कथा आपल्याला श्रीमद भागवतामध्ये श्रवण करायला मिळतात. कोणाच्या? भगवान परमात्म्याचे. पण मुख्य अवतार आहे 10. त्याच्यातले आतापर्यंत 9 झाले आणि पुढे कलके नावाने भगवान परमात्मा अवतार घेणार आहे. प्राचार्य यशवंत पाटलांचा शतकोटी नावाचा जो काही ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, हे जे अवतार घेतले ते कसे घेतले? 2 जलचर, 2 भूचर, 2 विप्र, 2 राजा, बहुत कलंकी अवतार लिया भक्तों के काजा. 2 जलचर मत्स्य अवतार, कश्य अवतार. 2 भूचर नरसिंह अवतार, वराह अवतार. 2 विप्र म्हणजे ब्राह्मण जातीत घेतले, वामन अवतार, परशुराम अवतार. कारण ज्यांनी परशुराम अवतारामध्ये 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केली आणि ब्राह्मणाला दान दिली, म्हणून आता ब्राह्मणांचंच राज्य आहे. माझा स्वभाव आहे, मी खोटं नाही बोलत ना. आता मुख्यमंत्री कोण आहे त्यांच्याकडे ना मी टाळलं. असं 2 ब्राह्मण, 2 राजा, राम आणि